या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दिशा अहिल्याला सांगत असते की आदित्याला असं वाटत होतं की ते टेंडर त्यालाच मिळणार, मात्र तितक्यात मी त्या ठिकाणी गेले आणि ते टेंडर त्याच्या हातातून निसटलं आणि मला मिळालं. आणि ते ऐकून किर्लोस्करांना तर मोठा धक्काच बसतो. तर दिशा हसतच सांगत असते की अहिल्या, वर्षातलं सगळ्यात मोठं टेंडर तुझ्या हातून गेलं आहे आणि ते आता मला मिळालंय, त्यामुळे तुझ्या बरबादीला सुरुवात झाली आहे असं तू समज. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दिशा हसतच म्हणत असते की अहिल्या, तुझा तर आता मुलगाही गेला आणि टेंडरही गेलं, आता कसं होणार ग तुझं. आणि तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. तो धावतच अहिल्याजवळ जातो आणि त्याला सुखरूप बघून अहिल्या त्याला मिठी मारताना विचारते की तुला काही झालं तर नाहीये ना. तर आदित्य म्हणत असतो की नाही आई. आणि मग तो रागातच दिशाकडे बघतो आणि तिला विचारतो की इथे येण्याची तुझी हिंमत कशी झाली ग, चल निघ इथून. आणि त्यानंतर तो रागाच्या भरात दिशाचा हात पकडतो. मात्र दिशासोबत असणारे ते सगळे बॉडीगार्ड किर्लोस्करांच्या भोवती उभे राहतात, जणू काही ते त्यांच्यावर हल्ला करणारच असतात. पण दिशा त्यांना थांबवते. आणि मग त्यानंतर ती आदित्यला म्हणते की तुला काय वाटलं मी मूर्ख आहे काय इथे एकटीने यायला. मी इथे एकटी आलेली नाहीये, कारण मी तुम्हा किर्लोस्करांना चांगलंच ओळखते. तुला काय वाटलं रे, मागच्या वेळी जसं तुम्ही माझ्या मुस्काटात मारून मला इथून हाकलून दिलं होतं तसं यावेळी सुद्धा करणार का. तर आता ते शक्य नाहीये, कारण मी ती पूर्वीची दिशा नाहीये. ही दिशा ना त्या दिशापेक्षा 100 पटीने जास्त डेंजरस आहे आणि आता हे तुम्हाला लवकरच कळेल. त्यामुळे आता माझा प्रत्येक वार झेलायला तयार राहा. आणि मग ती अहिल्याला देखील धमकी देत म्हणते की अहिल्या, आत्तापर्यंत तुला असं वाटायचं ना की लोक तुझ्यासमोर उभे राहून साधं बोलू सुद्धा शकत नाही, पण बघ मी तुझ्या पुढे तुला ओपन चॅलेंज देऊन जाते. आणि लक्षात ठेव, मी आजच तुला 2 धक्के दिलेत. पहिला धक्का म्हणजे मी माझी कंपनी ओपन केली आणि त्यामुळे तुझ्या कंपनीचे सेल्स डाऊन झालेत. आणि दुसरा धक्का म्हणजे वर्षातलं सगळ्यात मोठं टेंडर ज्यावर तुझी मोनोपॉली होती ते आता मला मिळाले. त्यामुळे आता तू आणि तुमचं हे साम्राज्य लवकरच मातीत मिळणार आहे, हे लक्षात ठेव. तुमच्यापैकी आता कोणालाही मी सोडणार नाही. तुम्ही माझा जो अपमान केला आहे ना त्याचा बदला मी घेणारच. आणि मग त्यानंतर ती तिची गन घेते आणि सगळ्या किर्लोस्करांना ओपन चॅलेंज देत हसतच तेथून जाण्यासाठी निघते. आणि जाता जाता ती हवेत एक गोळीसुद्धा झाडते. त्यामुळे सगळेच जण काळजीत पडतात. त्यानंतर मग सगळेजण अहिल्याच्या खोलीत जातात. तिथे सगळेच जण दिशाचा विचार करत असतात. अहिल्या शांत असते. तर आदित्य म्हणत असतो की आई, ती दिशा इतकं बोलून गेली, तू तिला काहीच प्रत्युत्तर का नाही दिलं, तू शांत का राहिली. तर अहिल्या म्हणत असते की आदित्य, प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देणं गरजेचं नसतं. आधी आपल्याला समोरच्याचा काय हेतू आहे हे कळायला हवं आणि मग त्यानंतर आपण आपलं प्रत्युत्तर द्यायला हवं. तितक्यात श्रीकांत म्हणतो की अहिल्या, ही दिशा ना ती दिशा नव्हती जी आपल्या प्रॉपर्टीच्या मागे लागली होती. या दिशाच्या डोळ्यात एक वेगळाच राग होता. ही जणू काही इथे आपलं खरंच साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठीच आली आहे असं तिच्याकडे बघून वाटलं. आपल्याला आता सावध राहायला लागणार आहे, कारण दिशा एकटी नाहीये असं मला वाटतं. कारण इतकं सगळं घडूनसुद्धा ती ज्या पद्धतीने इथे आली आणि आपल्याला चॅलेंज देऊन गेली ना, त्यावरून एक गोष्ट तर माझ्या लक्षात आली आहे की नक्कीच तिच्या मागे कोणीतरी आहे. आणि ते ऐकून अनुष्का गालातल्या गालात हसत असते. आणि मग त्याचवेळी अहिल्या अनुष्का पुढे जाऊन उभी राहते. त्यामुळे अनुष्का तर घाबरतेच. मात्र अहिल्या म्हणते की अनुष्का, मी खरंच खूप नशीबवान आहे, मला तुझ्यासारखी सून मिळाली. तू माझ्यासाठी गोळी झेलायला सुद्धा तयार झालीस ग. आणि तितक्यात दामिनी म्हणते, हो ना वहिनी, ही अनुष्का तर पारूपेक्षा चांगली निघाली. मात्र अहिल्या म्हणते की लगेच अनुष्काची आणि पारूची तुलना करायची गरज नाहीये. त्यामुळे दामिनी गप्प बसते. त्यानंतर अहिल्या सगळ्यांना सांगते की आपण त्या दिशाच्या बोलण्याचा इतका विचार करायला नको, कारण तिची तितकी लायकीच नाहीये. आणि ते ऐकून अनुष्का रागातच तिच्याकडे बघू लागते. तर अहिल्या म्हणत असते की आपण त्या दिशाला घाबरायला नको, आपण शांतपणे विचार करूयात आणि आपल्या कंपनीचे सेल्स पुन्हा कसे वाढवायचेत याबद्दलही बोलूयात. त्यानंतर ती प्रीतमला लवकरात लवकर पारूच्या पोस्टर लॉन्चचा कार्यक्रम आयोजित कर असं सांगते. त्यावर प्रीतम हो म्हणतो. आणि मग त्यानंतर सगळेजण आपापल्या कामासाठी जातात. तर अहिल्या सावित्रीला मीठ आणि मोहरी घेऊन देवघरात बोलावते. त्यानंतर पारू तिच्या कामानिमित्त बाहेर चाललेली असते आणि तितक्यात तिला त्या ठिकाणी मीरा भेटायला येते. आणि मीराला बघून पारूला तर खूप आनंद होतो. त्यानंतर अहिल्या आणि अनुष्का देवघरात जातात. त्यानंतर पारू आणि सावित्री देखील त्या ठिकाणी येतात. अहिल्या अनुष्काचं कौतुक करत म्हणते
की माझ्या आदित्यसाठी मी तुझी निवड केली याचा मला आज खरंच खूप अभिमान वाटतोय. तू या घरावर किती प्रेम करतेस हे आज तू दाखवून दिलं. मला खरंच तुझं खूप कौतुक आहे. आणि अहिल्याचं ते बोलणं ऐकून अनुष्का खुश होते. मात्र पारू रागातच तिच्याकडे बघत असते. दुसरीकडे ती प्रिया खूपच घाबरलेली असते आणि प्रीतमला मिठी मारून रडतच म्हणत असते की प्रीतम प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नका, घरातून बाहेर पडू नका, नाहीतर ती दिशा काही करेल. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. तो प्रियाला समजावतो की प्रिया काळजी करू नको, त्या दिशाचा आपण इतका विचार करायला नको, ती काही करणार नाहीये. प्रीतम देखील तिला हेच सांगत असतो. मात्र प्रिया खूप घाबरलेली असते. ती म्हणत असते की आदित्य दादा, प्रीतमला त्या दिशानेच किडनॅप केलं नसेल ना, तिचा हेतू काय आहे आपल्याला माहीत नाही, ती काही करू शकते. तुम्ही बघितलं ना ती कशी बोलत होती. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की हो प्रिया, पण तू घाबरू नको, मी आपल्या घराभोवतीची सिक्युरिटी वाढवली आहे आणि आजपासून आपल्यासोबत बाहेर जाताना सुद्धा बॉडीगार्ड असतील, आपण काळजी घेऊयात, तू प्लीज काळजी करू नको. आणि त्यावर प्रीतम प्रिया हो म्हणतात. त्यानंतर मग आदित्य प्रीतमला आणि प्रियाला सांगतो की पारूचं पोस्टर लॉन्च पुढच्या 2 दिवसात व्हायला हवं आणि हा कार्यक्रम आपण एका गावात अरेंज करूयात. अगदी तळागाळापर्यंत पारू पोहोचायला हवी, सगळीकडे हे कळायला हवं की पारू त्यांना भेटायला येणार आहे. आणि त्यावर प्रीतम प्रिया हो म्हणतात. आदित्य त्यांना सांगतो की तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन बघा, मी सुद्धा कंपनीचे काही महत्त्वाचे निर्णय घेतो. आणि त्यावर ते हो म्हणत कामाला सुरुवात करतात. दुसरीकडे अहिल्या अनुष्काचं खूप कौतुक करत असते आणि ते पारूला आवडत नाही. त्यानंतर मग अहिल्या पारूलाच अनुष्काची मीठ मोहरीने दृष्ट काढायला सांगते. त्यामुळे अनुष्का हसतच पारूकडे बघते, तर पारू ही रागातच तिची दृष्ट काढायला सुरुवात करते. पण अनुष्का तिचा हात पकडताना म्हणते की पारू, दृष्ट काढतेस ना तर मग जरा नीट काढ, मला माहिती आहे गावाकडे दृष्ट काढताना काहीतरी बोलतात, तू सुद्धा ते बोल. आणि मग पारू दृष्ट काढते. आणि त्यानंतर अहिल्या पारूला सांगते की आता तू अनुष्काच्या पायाला काजळसुद्धा लाव. आणि त्यावर पारू नाईलाजाने हो म्हणते. तर अनुष्का पारूच्या गुडघ्यावर तिचा पाय ठेवते आणि मग पारू तिच्या डोळ्यातील काजळ अनुष्काच्या तळपायाला लावते. आणि मग त्यानंतर अनुष्का मुद्दाम पारूला मिठी मारते आणि हळूच तिच्या कानात म्हणते की बघितलंस ना, शेवटी मी तुला माझ्या पायाशी आणलंच, आता बघ मी तुझी काय अवस्था करते ते. आणि मग ती हसतच निघून जाते. त्यानंतर पारू किचनमध्ये जाते. त्या ठिकाणी सावित्री असते. सावित्री पारूला काय झालं आहे ते विचारते. तर पारू म्हणत असते की आत्या, हे सगळं काय घडतंय ना मला कळतच नाही. म्हणजे मला माहिती आहे की अनुष्का मॅडम या घरात चांगल्या हेतूने आल्या नाही आहेत, पण मग नेमका त्यांचा हेतू काय आहे, या घराने त्यांचं काय वाईट केलंय तेच मला कळत नाहीये. आणि मग त्यानंतर ती सावित्रीला असंही म्हणते की आत्या, इतक्या सगळ्या घटना एकापाठोपाठ एक कशा काय घडत आहेत. तर सावित्री विचारते कोणत्या घटना. तर पारू म्हणू लागते की म्हणजे बघा ना, एकीकडे प्रीतम सरांना कोणीतरी किडनॅप केलं आणि मग त्यांना हरीश सरांनी सोडवलं. जे हरीश सर लग्नातून निघून गेले होते ते अचानक आपल्या आयुष्यात परत आले आणि आता त्यांना माझ्याशीच लग्न करायचे. आणि मग त्यानंतर ती सावित्रीला हे सुद्धा सांगते की हरीश सरांना माझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याबद्दल माहिती आहे, मी लग्नाच्या वेळी त्यांना हे सांगितलं होतं आणि म्हणूनच ते मला लग्नातून सोडून निघून गेले होते. आणि ते ऐकून सावित्रीला तर धक्काच बसतो. तर पारू म्हणत असते की मला कळत नाहीये आता हरीश सर परत का आलेत आणि त्यांना माझ्याशीच लग्न का करायचंय. आणि दुसरीकडे त्या दिशा मॅडम त्यासुद्धा जेलमधून सुटल्यात आणि सगळ्यांना धमकी देऊन गेल्यात. ह्या सगळ्या घटना खूप विचित्र आहेत, यांचा एकमेकांशी काही संबंध तर नसेल ना. आणि ते सगळं ऐकून सावित्री म्हणते की पारू बाळा, जर या घटनांचा एकमेकांशी संबंध असेल ना तर हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे. जर या सगळ्या घटनांचा एकमेकांशी संबंध असेल तर हे सगळं आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. येणारा पुढचा काळ खरंच खूप अवघड असणार आहे. आणि ते ऐकून पारू घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.